नमस्कार मंडळी. तर आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस आणि 8व्या दिवशी आपण पूजा करतो ती म्हणजे महागौरीची. तर महागौरी ही देवी दुसरी तिसरी कोणीही नसून पार्वतीचंच एक रूप आहे. तर या संदर्भातील एक आख्यायिका अशी सांगितली जाते की पार्वती देवीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी घोर तप केले होते आणि तेव्हा त्यांचा रंग हा काळपट निळा पडला होता आणि देवीच्या या तपश्चर्येने जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी तिच्यावरती गंगाजल हे थोडेसे शिंपडले आणि तिचा तेव्हा रंग हा गौरवर्ण झाला आणि तेव्हापासून पार्वती देवीला महागौरी हे नाव पडले. तर मंडळी, नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवीला नारळ हा अर्पण केला जातो. असे मानले जाते की महागौरी देवीची जर आपण आराधना केली तर आपली सर्व कामे ही सिद्धीस जातात. आपल्या ज्या कामांची पूर्तता होत नसेल तेव्हा महागौरी देवीची आराधना ही केली जाते. तर मंडळी, आजचा नवरंग आराधनेतील 8वा रंग आहे तो म्हणजे मोरपिशी रंग. तर या रंगाची मी कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते आता आपण पाहूयात. चला तर मग. तर मंडळी, आजच्या नवरंग आराधनेतील 8वा रंग आहे तो म्हणजे मोरपिशी रंग. हा शब्दच किती हळूवार आहे ना. उच्चारताच तन आणि मनावर या मोरपिसाचा अलवार स्पर्श जाणवावा इतका कोमल आणि मृदुल. हिरव्या रंगातलं सृजनत्व आणि निळ्या रंगातलं स्थैर्य या दोन्हीचा मिलाप म्हणजेच मोरपिशी रंग. डोळ्यांना प्रसन्नता, मनात विश्वास, एकनिष्ठता आणि आत्मविश्वास, सचोटी, याचबरोबर हिरव्या रंगाची आरोग्य संपन्नता आणि नाविन्य म्हणजेच हा मोरपिशी रंग. तर मंडळी, मोरपिशी रंग म्हणजे मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचे प्रतीक. विधात्याने मोराला घडवताना त्याच्या पिसाऱ्यावरती मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली आणि त्यातूनच निळा आणि हिरव्या रंगाच्या अतिशय लक्षवेधक विविध छटाया निर्माण झाल्या. सौंदर्य शास्त्रानुसार हा एक परिपूर्ण रंग आहे. मोरपिशी रंग हा मनाला उत्तेजना देतो, त्याचवेळी चित्त शांत आणि बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते. साक्षात श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकी धारण केलेला हा रंग, त्याची भुरळ आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनाला नाही पडली तर नवलच म्हणावं लागेल. तर मंडळी, आजच्या पूजेमध्ये तुम्ही पाहू शकता की सरस्वती देवी आईची इथे मी पूजेमध्ये मांडणी केलेली आहे आणि ह्याच्या मागे काही खास कारण सुद्धा आहे. तर याचं कारण असं आहे की नवरात्रीमध्ये पहिले 3 दिवस हे देवी दुर्गेला, तर पुढचे 3 दिवस हे देवी लक्ष्मीला आणि शेवटचे 3 दिवस हे देवी सरस्वतीला समर्पित असतात. यामागे मोठा गूढ अर्थ दडलेला आहे. पहिले 6 दिवस हे शारीरिक शक्तीपासून भौतिक समृद्धीकडे आणि प्रगतीकडे जाणारा आपला प्रवास हा दर्शवतो आणि त्याचा शेवट हा आध्यात्मिक ज्ञानाच्या समृद्धतेने होत असतो. म्हणजे आपला संपूर्ण जीवन प्रवास हा या नवरात्री सारखाच आहे की आपण सुरुवातीला आपल्या शारीरिक शक्तीला बळकट करतो, त्यानंतर आपण आपली समृद्धता वाढावी यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि शेवटच्या आपल्या वृद्धात्वामध्ये आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. तर मंडळी, आजच्या पूजेमध्ये देवी सरस्वती आईशिवाय मी राधाकृष्णाची सुद्धा पूजा केलेली आहे, कारण कृष्णाला मोरपीस हे अत्यंत प्रिय असतं. आणि त्याशिवाय तुम्ही सजावटीमध्ये बघू शकता की मोरांचा सुद्धा मी वापर केलेला आहे. तर ह्या मोरांचं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आता आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, मोर हा ज्ञान आणि कलेची देवी असलेल्या सरस्वतीचे वाहन आहे आणि त्यामुळे ते ज्ञान आणि बुद्धीशी संबंधित आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये मोरपंख असतो, जो त्याच्या सौंदर्याचे आणि दिव्यतेचे प्रतीक आहे. मोर हा एक दिव्य आणि आध्यात्मिक पक्षी मानला जातो. तसेच त्याला अत्यंत पवित्र सुद्धा समजले जाते. देवांचा सेनापती कार्तिकेय याचे देखील वाहन मोरच आहे. मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याला आपल्या देशामध्ये विशेष स्थान आहे, कारण भारतीय चित्रकला, शिल्पकला आणि इतर कलाकुसर कामांमध्ये मोराच्या प्रतिमेचा वापर अनेक शतकांपासून केला जात आहे
आणि मोराचे सौंदर्य ही कृपा आणि दिव्यत्व हे भारतीय कलेमध्ये विविध प्रकारे दर्शविले जाते। तर मंडळी, हा मोरपिशी रंग जितका सरस्वती आईला प्रिय आहे, जितका श्रीकृष्णाला प्रिय आहे, तितकाच भगवान कार्तिकेयांना सुद्धा प्रिय आहे, कारण त्यांचे वाहन सुद्धा मोरच आहे। पण याशिवाय हा रंग मला प्रत्येक स्त्रीशी मिळता जुळता वाटतो, कारण हा स्त्रीतल्या परिपूर्णतेचा रंग मला वाटतो। कारण कालच्या दिवसापेक्षा आज माझं पाऊल कसं पुढे जाईल हा विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा हा रंग मला वाटतो। कारण त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा आणि कष्ट घ्यायची तयारी असणाऱ्या स्त्रीचा हा रंग आहे। इतरांना आनंद देताना स्वतःची उन्नती साधणाऱ्या स्त्रीचा हा रंग आहे आणि स्वतःला शोधू पाहणाऱ्या, आयुष्याचा अर्थ धुंडाळणाऱ्या आणि त्याच वेळी मनातला तो सृजनाचा हिरवा कोंब हळुवारपणे जपणाऱ्या, विचारांची पक्की बैठक असलेल्या तरीही नाविन्याची ओढ जपणाऱ्या अशा जिंदादिल स्त्रियांचा हा रंग, एखादा वसा जपावा तसा आयुष्यभर मनाचं मोरपीस जिवंत ठेवणाऱ्या स्त्रीत्वाचा हा रंग। तर मंडळी, आज आपण ठाण्यामधील सुप्रसिद्ध अशा घंटाळी देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत। ठाणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेले घंटाळी देवी मंदिर हे ठाण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे। ठाण्याच्या 1882च्या गॅझेटनुसार हे मंदिर 250 ते 300 वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख आढळतो। पूर्वीच्या काळी या मंदिराच्या बाजूला एक मोठे तळे होते आणि या तळ्याच्या काठावर या देवी प्रकटल्याची कथा आहे। या देवीला नवस बोलणारे भाविक नवस फेडताना घंटा बांधतात, म्हणून या देवीला घंटाळी असे नाव प्रचलित झाले। या मंदिरात 3 गाभारे असून या गाभाऱ्यामध्ये 3 देवी, तर दुसऱ्या गाभाऱ्यात राम आणि तिसऱ्या गाभाऱ्यात शंकराचे मंदिर आहे। देवीची मूर्ती स्वयंभू असून ती जागृत आहे। तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुढील नवरंग आराधनेमधील सिरीज मध्ये भेटत राहूया। तोपर्यंत लोभ असावा। धन्यवाद। अंबाबाईचा उदो उदो, जगदंबेचा उदो उदो।